नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर रवींद्र जाधव सर, जे खरं तर 98 पासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. शेकडो प्रकल्प त्यांनी रेसिडेन्शियलचे केलेले आहेत, कमर्शियलचे प्रोजेक्ट केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंटच्याही काही कामामध्ये त्यांचा आजपर्यंत सहभाग राहिलेला आहे. सो आजपर्यंतचा त्यांचा अनुभव, त्यांचं असलेला हा सगळा जीवन प्रवास आज आपण या बिल्ड आयकॉनच्या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत. पहिल्यांदा मला विचारायचं ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सिव्हिल इंजिनिअरिंग मागं येण्याची प्रेरणा कोणाची होती? कारण बऱ्याचदा असं होतं की अर्थात तुम्ही ज्या काळी तेव्हा केलेलं, तेव्हा असं होतं की कोणीतरी मित्रांचा सल्ला असतो, कधी आई वडिलांची असते प्रेरणा. तर असं तुमचं प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? काय सांगाल? प्रथम मी मूळचा धाराशिवचा, बरोबर. आणि इथंच भोसले हायस्कूलमध्ये हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर RP कॉलेजमध्ये 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. बरोबर. आणि प्रेरणास्थान म्हणत असेल तर वडिलांनी इंजिनिअरिंगला जाण्यासाठी प्रेरित केलं. बरोबर. त्यांच्या ह्याच्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंगला. पण तुमच्या मनात कुठं वेगळीकडे जायचं होतं का? तेव्हा असं काही मित्र कुठं जात होते? कारण तेव्हा एक ट्रेंड होता असा की मित्र म्हणतील तिकडे जाऊ असं. इंजिनिअरिंगचा ट्रेंड होता आणि बरेच मित्र सिव्हिल इंजिनिअरिंगला. सिव्हिल इंजिनिअरिंग झाले. बरं, तुमच्या त्याच बॅच. सो ते आता तुमच्या बरोबर आहेत सगळे मित्र आणि ते वेगवेगळ्या याच्यात कामं चालू आहेत. म्हणजे आमचे क्लासमेटच नाडे म्हणून, गिरीश नाडे, हो, त्यांच्याबरोबर म्हणजे कॉलेजला पण क्लासमेट होतो आणि इकडे इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांच्याबरोबर बाहेर पडल्यानंतर दोघांचे मिळून आमचं नाडे जाधव इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही इथं ऑफिस आहे आमचं, आणि दोघ जण म्हणून अजून काम करता एकत्र. वा. तो मित्र असल्यावर स्पर्धा होती, म्हणजे आता असं कॉम्पिटिटर म्हणून त्याच्याकडे बघितलंच नाही, आता मैत्री म्हणून बघितलं, आणि तेच मित्र तुमचे तसं कंटिन्यू राहिले. बरोबर. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली तुम्ही? नाही, म्हणजे प्रायव्हेट कन्सल्टिंग मध्येच उतरलो. त्यानंतर तसं करत करत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन केलं, काही कामं केले, पण तिथं काही सूट झालं नाही. बरोबर. आणि तिथं काही जमलं नाही, त्याच्यामुळे पुन्हा गव्हर्नमेंटचे कामं बंद करून प्रायव्हेट कन्सल्टिंग मध्येच उतरलो. सो पहिला केलेला वैयक्तिक प्रकल्प आठवतोय का, की जो पहिल्यांदा तुम्ही जस्ट पासआउट झालात, इंजिनियर झालात, त्याच्यानंतर पहिला जो प्रकल्प केलात ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी तुमच्यावर होती, असा एखादा प्रकल्प? नाही, तसं म्हणजे सुरुवातीला 2-3 कामं केले, पण त्यांनी अगोदर प्लॅन डिझाईन वगैरे आणलं होतं आणि साईटचं सुपरविजन वगैरे इथे. अच्छा, असं सुरुवातीला केलं. पण मग स्वतः दिलेला प्लॅन कुठला होता? पहिला स्वतःच प्लॅन दिलात असा कुठला प्रोजेक्ट आठवतोय का? नाही, तसे बरेचसे कामं त्या नंतर केले. बरोबर आहे. बरं, आता मग सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेडच काही प्रश्नांकडे येऊया. एक म्हणजे तुम्ही आता इतके वर्ष ही फील्ड बघताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर त्यात तुम्ही कशी काळजी घेता? तुमचं मत काय आहे? तुमचं मत हा एकदम बरोबर आहे, कारण अकुशल कामगारांना त्या कामाचं त्याचं सिरियसनेस नसतंय. बरोबर. आणि म्हणजे त्यांना फक्त काम उरकण्याचं पडलं असतं. समजा सेंटरिंग कामगार असेल तर त्याला कव्हर देणं किंवा रॉडिंग करणं हे ते करत नाहीत. त्याच्यामुळं बांधकामाचा दर्जा घसरतो. अकुशल कामगारावर तेवढं अवलंबून राहता येत नाही. बरोबर. दुसरं, प्लॅन या स्टेजचं फार कन्स्ट्रक्शन मध्ये महत्व आहे, कारण तुम्ही प्लॅन जेव्हा काढता त्याच्यावरच पुढचं कन्स्ट्रक्शन कसं ठरणार ते होतं. आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये इतकं काम केलंय, बऱ्याचदा त्यानंतर त्या कस्टमरला वाटतं की आता प्लॅन मध्ये थोडासा चेंज करावा, कोणते मित्र सांगतात ना ते एक सांगतात. तर तुम्ही प्लॅन या स्टेजला किती महत्व देता आणि त्याच्यावर काम कसं करता, जेणेकरून प्लॅन मध्ये काही बदल होणार नाहीत आणि चांगलं बांधकाम होईल? सुरुवातीला आपण वर्किंग प्लॅन जे असतील ते बऱ्याचदा बदलून त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण तयार करून करावं लागतं. आणि त्यानंतर सुद्धा चालू कामामध्ये समजा तसं जर शक्य होत असेल, कारण आपण स्वतः ते राहायला जात नाही, ते राहणारे म्हणजे जे ओनर आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे शेवटी बरंचसं अवलंबून असते. त्यातील जर आपल्याला नॉमिनल चेंज करून किंवा त्यांच्या हिशोबाने जर करता येत असेल तर आम्ही त्या प्लॅनमध्ये चेंज करतो. बरोबर. दुसरं, बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, म्हणजे माझं बजेट 15 लाखाचं आहे, 18 लाखाचं आहे, आणि आता या बजेटमध्ये मला घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं कसं तुम्ही समतोल साधता? सुरुवातीला आपण प्लॅन केल्यानंतर त्याचा बिल्टअप एरिया काढतो आणि चालू बांधकामाचा रेट आपण जवळपास
मार्केटच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना सांगतो बरोबर किंवा तुमचं काम तुमच्याकडे बजेट 15 लाखाचं आहे, पण बरोबर आपलं बांधकाम साधारण 20 लाखापर्यंत जाते, हो तर तुम्ही त्याची नियोजन करत असाल तर ते केलं बरं. नाहीतर मग थोडा बिल्टअप एरिया कमी करून किंवा प्लॅनमध्ये चेंजेस करून त्या ह्याच्याप्रमाणे आपण त्या बजेटमध्ये बसवू शकतो. दुसरं एक चांगलं दर्जेदार बांधकाम करण्यासाठी काय टिप्स महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? कुठल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे काम करताना? नाही, बांधकाम शक्यतो म्हणजे प्लॅन करतानाच आपले जे रिक्वायरमेंट आहेत ते पूर्ण फुलफिल झालेत का नाहीत ते बघणं, बरोबर आणि त्याच्यानंतर शक्यतो चेंजेस टाळायला पाहिजेत, आणि काम थोडं क्वालिटी व्हायला पाहिजे. बरोबर कामावर साईट इंजिनियर वगैरे असायला पाहिजे असं. बरोबर. दुसरं, तुम्ही मूळचे धाराशिवचे आहात. इथं तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना तुम्ही बघितलंय, त्याप्रमाणे तुम्ही बदलतं धाराशिव पण बघितलंय. तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असतानाचं धाराशिव आणि आज आता इतक्या वर्षानंतरचं धाराशिव हे बदल आहे. तर मला एक इंजिनियर म्हणून तुमच्याकडून असं एक उत्तर हवंय, की विकासाचं व्हिजन असं म्हणून जर तुम्हाला वैयक्तिकरित्या विचारलं, तर पुढच्या 15-20 वर्षात धाराशिवमध्ये काय बदल व्हावेसे असं वाटतं किंवा कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्याच्यामध्ये असं आहे की आता शहर वाढत आहे सगळीकडे, बरोबर शहराचा विस्तार होत आहे. हो त्याप्रमाणे म्हणजे येथील नगर परिषद वगैरे असेल तर ती त्या प्रमाणात सुविधा वगैरे उपलब्ध करून देत नाही. बरोबर आणि आता काय झाले, नवीन UDC पार पूर्ण महाराष्ट्रात लागू झाल्यामुळं उस्मानाबादला पण मल्टी स्टुडंट बिल्डिंग वगैरे येत आहेत ते. बरोबर आणि जसं शहराचा विकास आता झपाट्याने होत आहे, हो त्या प्रमाणात सोयी सुविधा इथं थोड्याशा अपुऱ्याच पडत आहेत. बरोबर. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहे? शासन कसं मदत करू शकतो? शासनाने पण त्या प्रमाणात बदलायला पाहिजे. तेवढं फास्ट सर्व्हिसेस देणे, बरोबर नवीन डेव्हलप एरियामध्ये पाणी, लाईट वगैरे ते सगळ्या सोयी बरोबर द्यायला पाहिजेत. बरोबर. आता तुम्ही म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं 25-30 वर्ष आता या क्षेत्रात काम करताय. जी 25-30 वर्ष वयाची इंजिनियर आता या फील्डमध्ये येत आहेत नव्यानं, जे सिव्हिल इंजिनिअरिंग करतात, तर त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता कसं आहे, जनरेशन गॅप ह्याच्यामध्ये पडतो. बरोबर आणि आमच्या वेळेला हातानं ड्रॉइंग काढणं किंवा बाकीची कामं हे ते सगळे वर्क वेगळं होतं. बरोबर आता ऑटोकॅड किंवा बाकीचे सॉफ्टवेअर हे ते वापरणं, आणि हो, नवीन हो. पिढी तशी थोडी हुशारच आहे, बरोबर आणि त्यांनी थोडं नवीन आत्मसात करून त्याच्यात प्रगती केलं तर चांगलं होऊ होईल असं. शकतं. बरोबर आहे. तुम्ही आता नवीन पिढीचा उल्लेख केला, तर मग प्रश्न एक असा मला आठवला, की तुम्ही पण हे तंत्रज्ञान बदलताना बघितलंय. तुम्ही सुद्धा कागद पेन्सिलवर पहिलं माझ्यामध्ये ड्रॉइंग काढलं असेल आणि आता एकदम ते सॉफ्टवेअरवर वगैरे होते. तर हा तंत्रज्ञानाचा बदल किंवा आता तंत्रज्ञानाची मदत फायदा तुम्हाला किती होतो? आणि आता तुम्हाला काहीतरी पुन्हा नवीन शिकावंसं वाटतं का एवढ्या वर्षानंतर? शिकावंसं वाटतं, पण त्या प्रमाणात आपण ते कॅप्चर करू शकत नाहीत. बरोबर आणि नवीन तंत्रज्ञानाचा निश्चितच लवकर काम होण्यासाठी वगैरे फायदा होतो ते. बरोबर. दुसरं, आता आजवर तुम्ही एवढे 600 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद, समाधान मिळालं किंवा स्वतःसाठी एक अभिमान वाटला, की चला माझ्या हातून मी काहीतरी वेगळं काम केलंय? इथेच पुष्प पार्क हे आपण आता इथे कार्यक्रम घेतात, हो जवळच धन्वंतरी मेडिकलचं शॉप आहे. बरं त्याचं अंडरग्राऊंड आणि वरती +4 असं इमारत आहे. बरं आणि कमी एरियामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचं बांधकाम झालेलं आहे. बरोबर ते एक माझ्या म्हणजे लक्षात आहे. लक्षात आहे. आणि दुसरं एखादा असा प्रसंग किंवा घटना, की जे काहीतरी आव्हान आलं ते काम करताना, अचानक अडचण आली, समस्या आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? पहिल्यांदाच मी सांगितलं, मी कन्सल्टिंग करत करत गव्हर्नमेंटचे काम वगैरे हो केले. हो तिथं बऱ्याचशा अडचणी आल्या बरोबर आणि मग थोडंसं लॉस पण झाला. त्याच्यातनं मग बाहेर पडून पुन्हा कन्सल्टिंगमध्ये आलो. असं अनुभव घेत 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 पुढे आलेला आहे. पुढे आलो. पण शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर काम करताना कुठली कामं केली? सांग, 1-2 नावं सांगता येतील का या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं? जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, अच्छा काही शाळेची कामं केली, काही बरोबर buildings केली, अशी कामं केलेली. दुसरं, या क्षेत्रात आता बांधकामामध्ये म्हणजे स्टील हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर ते स्टील बांधकामासाठी निवडताना तुम्ही काय काळजी घेता किंवा काय पॅरामीटर्स बघता? कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र सुद्धा आहे. तर अशा वेळेला ते स्टील निवडताना तुम्ही काही वेगळे पॅरामीटर्स बघता, की हे असं असेल तर हे स्टील चांगलं आहे, हे आपण बांधकामाला वापरलं पाहिजे? आता स्टीलमध्ये पण
म्हणजे प्रगती झालेली आहे. बरोबर. 415 पासून 500, 500D हो अशा हो पद्धतीचं स्टील आलेलं आहे. बरोबर. आणि सर्व स्टील ISI मार्क असते, ते गोष्ट वेगळी. हो आणि त्यामध्ये सुद्धा त्याचं म्हणजे एक लांबी आणि त्याच्या वजनाचं एक प्रमाण ठरलेलं आहे, बरोबर. स्टँडर्ड वेट वगैरे. तर ते मेंटेन व्हायला पाहिजे, कारण लो वेटचं पण बरोबर नाही आणि ओव्हर वेटचं पण बरोबर नाही. त्या बरोबर हिशोबानं प्रत्येक कंपनी स्टँडर्ड मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. त्यातल्या त्यात ज्यांचं स्टँडर्ड चांगलं आहे ते स्टील वापरायला काही हरकत नाही. हरकत नाही. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रकल्पात वापरलंय का? म्हणजे तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि त्यांची सर्व्हिस म्हणून दोन्ही कसा होता? आयकॉन स्टील वापरलंय. आता कन्सल्टिंग करत असल्यामुळे आम्ही काय करतो, स्टीलची क्वांटिटी देतो आम्ही ओनरला वगैरे. बरोबर त्यांनी मग 2-3 कंपन्याचे नाव वगैरे विचारतात, त्यात आम्ही आयकॉन स्टीलचं पण नाव सांगतो. बरोबर ते रेटची चौकशी करून वगैरे ते त्यांनी डीलरकडून डायरेक्ट परचेस करतात. बरोबर त्याच्यामध्ये आमचा पार्ट राहत नाही. बरोबर पण आयकॉन स्टील बद्दल अशी कधीच तक्रार आलेली नाही, किंवा हार्ड आहे किंवा काही प्रॉब्लेम आला असं बरोबर, काही कधी बरोबर. झालेलं नाही. क्या बात. सो हे होते इंजिनियर रवींद्र जाधव सर. आणि मी म्हटलं तसं इतक्या वर्षांचा, जेव्हा 25-30 वर्षांचा अनुभव पाठीशी असतो, तेव्हा तो असा 10-15 मिनिटात खरंच सांगणं हे फार अवघड असतं. पण त्यांनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये त्यांचा अनुभव सांगितला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन पिढी या क्षेत्रात येऊ पाहतीये त्यांच्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचा मोलाचा सल्ला दिला. ते म्हणजे हे तंत्रज्ञान रोज बदलत राहणार आहे, हे तंत्रज्ञान आत्मसात करत राहा, नवीन नवीन शिकत राहा, तरच तुम्ही या स्पर्धेच्या युगात टिकून राहाल. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आपण बोलून मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयकॉन स्टील आणि आपले धन्यवाद. धन्यवाद.